आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला, नेहमीप्रमाणे हे गीत गाऊया आणि आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, आज एक वार पुन्हा आम्हा सर्वांना तुझी भक्ती करण्याकरिता तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तू एकत्र करत आहेस. आम्ही तुझा आभार मानतो. प्रभू देव बापा, आम्ही तुझा आभार मानतो संपूर्ण मागील आठवडाभराकरिता. देव बापा, तू आम्हा सर्वांची काळजी घेतलीस, आमचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, आम्हाला आमची प्रत्येक गरज तू पुरविलीस, आमच्या येण्या जाण्यात प्रत्येक गोष्टीत सहाय्य झालास, आजारामध्ये आरोग्य दिलं देव बापा. आणि पवित्र देव बापा, संपूर्ण आठवडाभर आमचा सांभाळ करून देव बापा एक वार पुन्हा भक्ती करण्याची सुंदर संधी तू दिलीस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो देव बापा. तुझ्या समोर आज आम्ही येत असताना पुन्हा एक वार आम्ही विनंती करतो देव बापा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर देव बापा. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हास धूळ शुद्ध कर. पवित्र देव बापा, पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्याकरिता आज एक वार पुन्हा पवित्र देव बापा तुझी समक्षता, तुझ्या आत्म्याचं सहाय्य आम्हा प्रत्येकाला तू पुरव. आणि देव बापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आज आमची विनंती आहे देव बापा, जे आमचे प्रियजन दुखनाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरती तुझे हात तू ठेव, त्यांना आरोग्य तू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना तू सुखरूप घेऊन ये. आमची प्रार्थना देव बापा, या भक्तीच्या सर्व वेळेमध्ये आम्हाला उत्तम अशा प्रकारचं वातावरण तू पुरव. आणि देव बापा, आज भक्ती करिता तुझ्या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तू नव्याने स्पर्श करून आशीर्वादित कर देव बापाची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये दे. ही प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला उंचावूया. एक वार पुन्हा आपल्या सर्वांना येणारं जे गीत आहे उपासना संगीतामधून 34 नंबरचं, देव माझा पाळणारा, नाही उणे पडणे, दुःख तो निवारणारा, नाही पीडा लागणे.
मी सुमार्गाला सोडिता शोधूनी तो आणितो, हस्ती मला वळविता मोठी कृपा दावितो. पुष्कळदा मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग येतात की जेव्हा मनुष्य त्या सुमार्गाला सोडून त्याचा मार्ग चुकत असतो. तो गीतकर्ता म्हणतो की तो मला शोधूनी आणितो, तो मला शोधूनी आणितो आणि त्याच्या हातांनी तो मला वळवितो. आणि हे करत असताना तो त्याची फार मोठी कृपा मला पुरवितो. प्रियांनो, ही परमेश्वराची कृपा आहे ज्यामुळं आज तुम्ही आणि मी या ठिकाणी सुस्थितीमध्ये आहोत. कारण आम्ही जर आमच्या जीवनाकडे पाहिलं तर पुष्कळदा आमचा मार्ग चुकतो, आम्ही भटकतो. परंतु हा प्रभू आहे, हा आमचा उत्तम मेंढपाळ आहे जो आम्हाला परत त्या सुमार्गावरती घेऊन येतो. आणि हे करत असताना त्याच्या मोठ्या कृपेमध्ये तो आम्हाला चालवितो. पुन्हा त्या प्रभूचे आभार मानूया. उपासना संगीतामधून 555 नंबरचं जे गीत आहे, सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान जगी या नीच झाला सोडूनी सौख्य स्थान. सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान जगी या नीच झाला सोडूनी सौख्य स्थान. सांगाशी ती सारी की बाळा
पवित्रशास्त्रामधून यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 101 आज आपण वाचूया. स्तोत्र संहिता 101. दावीद राजाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये दावीद राजा या प्रकारे म्हणतो की दया व न्याय याविषयी मी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेन. तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने वागेन. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करतो, तो मला बिलगणार नाही. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी विध्वंस करेन. जो कुरेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. देशातील विश्वासूजन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन. म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा उच्छेद होईल. परमेश्वर देवा, ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. दावीद राजा हे स्तोत्र लिहित आहे आणि हे स्तोत्र म्हणजे जणू काही त्याची प्रतिज्ञा आहे. ही कशाची प्रतिज्ञा आहे? कशाविषयी दावीद राजा प्रतिज्ञा करत आहे? तर नीतीने वागण्याकरिता दावीद राजा या ठिकाणी प्रतिज्ञा करीत आहे. दावीद आम्हाला माहिती आहे की ज्याला परमेश्वराच्या मनासारखं म्हटलेलं आहे, असा हा पुरुष, असा हा राजा परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य त्याप्रमाणे चालण्याची प्रतिज्ञा करत आहे. नीतीने वागण्याची प्रतिज्ञा तो करीत आहे. जर आम्ही स्तोत्राचा नीट अभ्यास केला तर दावीद राजा आपल्या स्वतःकडे पाहतो. तो आता एक राजा आहे. एक राजाच्या भूमिकेतून आपण त्याच्याकडे पाहूया. तो एक राजा आहे आणि हा राजा काय म्हणतो? तो पहिले स्वतःचं परीक्षण करतो. तो स्वतःविषयी विचार करतो आणि तो म्हणतो की मी सरळ अंतकरणाने वागेल, सरळ मार्गाने मी चालेल. तो पहिले स्वतःविषयी बोलतो आणि मग तो आपल्या राज्याकडे पाहतो, आपल्या देशाकडे तो पाहतो आणि तो म्हणतो की मी माझ्या देशातूनही जे दुर्जन आहेत, जे वाईट करणारे आहेत, तो म्हणतो की मी रोज सकाळी उठून त्यांचा विध्वंस करत जाईल. रोज सकाळी उठून मी त्यांचा विध्वंस करत जाईल. म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्यांचा तो म्हणतो की उच्छेद होईल. रोज सकाळी उठून तो म्हणतो की मी सर्व वाईट करणाऱ्यांचा त्यांचा विध्वंस करीत जाईल. प्रियांनो, दावीद एक राजा आहे. त्याच्याकडे त्याची प्रजा आहे आणि त्या प्रजेने नीतीने वागावं, सरळतेने चालावं आणि विशेष म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने योग्य ते त्यांनी करावं, ही प्रतिज्ञा दावीद या ठिकाणी करत आहे. आज तुम्ही आणि मी जेव्हा देवाची प्रजा आहोत, तुम्ही आणि मी जेव्हा देवाचे लोक आहोत, प्रियांनो, आम्ही दावीद राजाप्रमाणे हे म्हणू शकतो की मी रोज सकाळी माझ्या स्वतःचं परीक्षण करेन आणि रोज सकाळी मी काय करत जाईल? जे काही माझ्या ठाई वाईट मला दिसतं ते मी त्याचा विध्वंस करीत जाईल, त्याचा नाश मी करत जाईल, ते माझ्यापासून मी दूर करत जाईल. यासाठी की त्या परमेश्वराच्या नगरात जे मला जायचं आहे
त्या ठिकाणी मला जाता येईल आणि परमेश्वराचं गौरव माझ्या जीवनाकडून होईल. परमेश्वर देवबाप तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करू. प्रभू परमेश्वराला सर्व गौरव सन्मान देऊया. आज एक वार पुन्हा हा पवित्र वार त्याने आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. हा भक्तीचा वार आहे, त्याची आराधना करण्याचा. मागील आठवडाभर आणि एतवर संपूर्ण जीवनामध्ये प्रभू देवबापाने जे आम्हाला चालवलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं स्मरण करीत पुन्हा आज आपल्या होटांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर करण्याची संधी आहे. क्वायर पुढे येईल. क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून त्याच्या नावाला उंचावूया. त्याचं स्तवन गीतांच्या द्वारे आपण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. देवाची स्तुती करूया या सुंदर दिवसाकरिता. मागील संपूर्ण आठवड्यात त्याने आपल्याला सांभाळलं, आपली काळजी घेतली, आपल्या येण्या जाण्यामध्ये त्याने आपलं संरक्षण केलं, उत्तम आरोग्य आपल्याला दिलं, त्याची कृपा पुरवली आणि येथवर त्याने आपल्याला चालवलं. त्याचे सर्व उपकार स्मरण करून त्याची स्तुती करू, त्याच्या नावाला उंच करू. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा, हे गीत आपण गाऊ. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा, वनायाला सुचवा
त्यावेळेस प्रभूच्या स्तुतीसाठी आणखीन एक गीत गाऊ. उपासना संगीतातून 7 नंबरचं गीत, प्रभू तव नाम सुवंदित गाय. मार्त्या पतित मी वंदुनी तुझला, मार्त्या पतित मी वंदुनी तुझला, मी चिरकाल जगावे, मी चिरकाल जगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मार्त्य पतित मी वंदुनी तुझला, मार्त्य पतित मी वंदुनी तुझला, मी चिरकाल जगावे, मी चिरकाल जगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. त्वरितर ऐसा कोण जयाला, त्वरितर ऐसा कोण जयाला, गाऊन नित्यत गावे, गाऊन नित्यत गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. निशिदिनी करीसी उपकारच तू, निशिदिनी करीसी उपकारच तू. एका मी उमगावे, एका मी उमगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मजता राजा ख्रिस्त दिलासी, मजता राया ख्रिस्त दिलासी, तर तुझ मी उमगावे, तर तुझ मी उमगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. देशी सदात्मा मजला की मी, देशी सदात्मा मजला की मी, तव मार्गी न डगावे, तव मार्गी न डगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. सदया मजदे दान से की, सदया मजदे दान से
पतित मी बंधुनी तुझला मी चिरकाल जगावे, मी चिरकाल जगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. गीतकर्ता म्हणतात, सदया मज दे दान असे की तव मुख नित्य बघावे. गीतकर्त्यांना माहिती आहे की परिस्थितींकडे नाही, कोणत्याही गोष्टीकडे नाही, संकटाकडे नाही, तर देवाकडे पाहून सर्व परिस्थिती बदलणारा देव आहे. त्यांना माहिती आहे की जेव्हा आपण देवाकडे पाहतो तेव्हा तो सर्व परिस्थिती बदलणारा आहे. सदया मज दे दान असे की तव मुख नित्य बघावे. आणखीन एक गीत देवाच्या स्तुतीसाठी गाऊ. गीत नंबर 241 241. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या. नाही संता उतारितो पापिया. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. स्वतः मी सुधरून साधू आपला होता म्हणता कधी नाहीसे ख्रिस्ताला की सोपावा. स्वतः मी सुधरून साधू आपला होता म्हणता कधी नाहीसे ख्रिस्ताला की सोपावा. बिन पाप्या नाही तो धिक्कारना. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. पाहभागी कणताना प्रिय प्रभू रडला, ऐक खामी वेगताना कैसा तो रडला. पाहभागी कणताना प्रिय प्रभू रडला, ऐक खामी वेगताना कैसा तो रडला. पूर्ण झाले पूर्णोद्धार सारीला. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. आता स्वर्गीय बापापाशी तो मध्यस्थी करीतो, ठेवा भाव जडा त्याची तो दीनाला तारितो. आता स्वर्गीय बापापाशी तो मध्यस्थी करीतो, ठेवा भाव जडा त्याची तो दीनाला तारितो. येशूराची पात घ्या ओ तारितो. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. यावेळेस आपण सर्वजण टाळ्या वाजून हे गीत गाऊ. येशू तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, येशू तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरी
वर्ष आपण सर्वजण उभं राहूया आणि पुन्हा एक वार त्या प्रभूला म्हणूया की प्रभू, खरंच तुझ्या दयेमुळे मी जीवन जगतो, तुझ्या कृपेमुळे मी जीवनात पुढे चालतो. आणखीन एक वार एक गीत गाऊ. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता. धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया. सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया. सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. यीशु तेरी दया, यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. 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 उभं असतानाच आपले डोळे आपण बंद करूया. आपलं सर्व लक्ष आपण त्याच्याकडे लावू. त्याच्या नावाला उंच करू, त्याचे उपकार म्हणू, कारण त्याच्यासारखं कोणीही नाही. आपली सर्व काळजी घेणारा, आपल्यावर अगाध अशी प्रीती करणारा तो आपला प्रभू आहे. हे गीत आपण गाऊ. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार.
राहों पर चलते चलते कई बार मेरे कदम भटक गए। तेरी राहों पर चलते चलते कई बार मेरे कदम भटक गए। फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा, फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा। तू क्यों करता मुझसे इतना प्यार? मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार? मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार? कई बार तुझे खुशी देनी चाहिए, गम के अलावा कुछ ना दिया। कई बार तुझे खुशी देनी चाहिए, गम के अलावा कुछ ना दिया। फिर भी ना छोड़ा तूने हाथ मेरा, फिर भी ना छोड़ा तूने हाथ मेरा। तू क्यों करता मुझसे इतना प्यार? मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार? मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार? उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना। उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार? मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार? प्रार्थना करू. खरोखर देवाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो देवाप्पा, कारण जे प्रेम तू आमच्यावर करतो देवाप्पा, त्याकरता आम्ही तुझी स्तुती करतो देवाप्पा. असं प्रेम आमच्यावर कोण करणार देवाप्पा? तुझ्यासारखं दुसरं कोण आहे देवाप्पा? दुसरं कोणीच नाही आहे देवाप्पा. आम्ही इतकं चुकतो देवाप्पा, तुझा मार्ग सोडतो, तरी तू आमच्यावर प्रेम करतो देवाप्पा. तुला दुखावतो देवाप्पा, तरी तू आमचं सहन करतो प्रभू, तरी आमच्यावर प्रेम करतो. आणि देवाप्पा, जेव्हा तुझ्याकडे येतो देवाप्पा, आम्हाला प्रेमाने जवळ घेतो. यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो देवाप्पा. देवाप्पा, तसंच प्रेम आम्ही तुझ्यावर करावं यासाठी आमची मदत कर देवाप्पा. तसंच प्रेम आम्ही तुझ्यावर करावं यासाठी आमची मदत कर. तुझ्या मार्गावर चालण्यासाठी देवाप्पा तू आमची मदत कर. जगाकडे न पाहावं देवाप्पा, लोकांकडे न पाहावं, तुझ्याकडे पाहत देवाप्पा जीवन जगावं. कोणी आमच्यावर प्रेम करो अथवा न करो देवाप्पा, तू आमच्यावर प्रेम करतो, तू आमची काळजी घेतो देवाप्पा, तू आम्हाला सांभाळतो, हे आमच्यासाठी पुरे आहे देवाप्पा. याकरता आम्ही तुझी स्तुती करतो देवाप्पा. तुझ्या नावाला उंच करतो देवाप्पा, कारण तुझ समान कोणी नाही देवाप्पा. देवाप्पा, इथं उपस्थित आम्हा प्रत्येकाला देवाप्पा तू आशीर्वादित कर देवाप्पा. तुझी कृपा पुरव देवाप्पा जीवन जगण्याकरिता. जर देवाप्पा आमच्यामध्ये आज कोणी आजारी असेल देवाप्पा, दुःखी कष्टी असेल देवाप्पा, देवाप्पा सर्व आजार दूर कर देवाप्पा, सर्व दुःख दूर कर. तुझी अद्भुत शांती प्रत्येकाला दे. आणि देवाप्पा तुझं गौरव आम्हा प्रत्येकाला जुना करून घे देवाप्पा. तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आमची मदत कर देवाप्पा. येणारं वचन आमच्याकरिता विशेष आशीर्वादाचं कर देवाप्पा. देवाप्पा, त्याप्रमाणे चालणारे तो आम्हाला बनव. जी स्तुती करून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक.
आपण प्रभुदेव बापाच्या वचनांकडे आपलं लक्ष लावूया. अनुवादाचं पुस्तक आपण आज काढूया. त्याचा 7वा अध्याय. अनुवादाचं पुस्तक अध्याय 7 आणि वचन 6 पासून 11 पर्यंत मी आपल्याकरिता वाचत आहे. अनुवाद 7 6 पासून तर 11 पर्यंत. कारण तू आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहेस. तू त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर याने तुला निवडून घेतले आहे. परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला निवडले. याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे, उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता. पण परमेश्वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिस्र देशाचा राजा फारो याच्या हातातून सोडवून बाहेर आणले. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. जे त्याचा द्वेष करतात त्यांच्या डोळ्यांदेखत तो त्यांचे परिपात्य करून त्यांचा नाश करतो. जो त्याचा द्वेष करतो त्याच्या बाबतीत विलंब न लावता त्यांच्या डोळ्यांदेखत तो त्यांचे परिपत्य करीतो. म्हणून जी आज्ञा आणि जे विधी व नियम मी आज तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक पाळ. परमेश्वर देव बाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. पुन्हा आज एक वार तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत आणि आम्हाला माहित आहे की तू तुझं कार्य या ठिकाणी आमच्यामध्ये करत आहेस. प्रभू देव बापा, तुझ्या वचनांच्या द्वारे देखील तुझं काम तू आमच्या जीवनात कर. आम्हा शारीरिक आध्यात्मिक आरोग्य दे. तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने तू आम्हास नवीन कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आज या शास्त्र भागातून जो विषय, जे प्रतीक आपल्या समोर असणार आहे ते म्हणजे परमेश्वराची पवित्र प्रजा. परमेश्वराची पवित्र प्रजा. अनुवादाच्या पुस्तकावर अभ्यास करत असताना हा आपला 3रा रविवार आहे आणि मागच्या 2 रविवारी किंवा जे मागचे 2 रविवार आहे ज्यामध्ये आम्ही परमेश्वराचं वचन ऐकत असताना पाहिलं की परमेश्वराला चिकटून राहणे, परमेश्वराला बिलगून राहणे, परमेश्वराला धरून राहणे, त्याच्यामध्ये राहणे. आणि हे कसं आम्हाला करता येतं तर आज्ञा पालनाच्या द्वारे परमेश्वराला बिलगून राहणे, त्याला चिकटून राहणे, हा विषय आम्ही पहिल्या रविवारी घेतला. मागच्या रविवारी आपण शिक्षक दिन साजरा केला आणि हा शिक्षक दिन साजरा करीत असताना याच पुस्तकामधून जो विषय आमच्या समोर होता तो म्हणजे शिकवण्याची आज्ञा. आणि आम्ही मागच्या रविवारी पाहिलं की देव मोशेला ही आज्ञा करत आहे की माझ्या लोकांना शिकव. आणि काय शिकवायचं होतं, त्याचा विषय काय होता, परमेश्वराने कोणता विषय त्याला शिकवायला दिला, तर जी सर्वात मोठी आज्ञा आहे जिच्या विषयी प्रभू येशू ख्रिस्त देखील आम्हाला सांगतो ती म्हणजे आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर. कशी प्रीती कर? पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रीती कर. ही आज्ञा शिकवण्याची किंवा हा विषय शिकवण्याची आज्ञा मोशेला देण्यात आली होती. आणि त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने हे शिकायला भेटलं की प्रत्येक विश्वासणारा हा विद्यार्थीही असतो आणि त्याच वेळेला तो
शिक्षक देखील असतो. प्रत्येक विश्वासणारा वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, वयाच्या किंवा आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एक विद्यार्थी आहोत आणि त्याच वेळेला आम्ही एक शिक्षक देखील आहोत. आम्हाला स्वतःला शिकायचं आहे आणि इतरांना ते शिकवायचं आहे. आम्हाला आमच्या अंतःकरणात ते ठसवायचं आहे आणि इतरांच्या मनावरती ते बिंबवायचं आहे. या प्रकारे आपण आतापर्यंत 2 रविवार अनुवादाच्या पुस्तकातून परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास केलेला आहे. आज जेव्हा परमेश्वराची पवित्र प्रजा याकडं आपण आपलं लक्ष लावत आहोत, आता आम्हाला दिसून येतं की अनुवादाच्या पुस्तकामध्ये काय आहे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये मोशे जो आहे हा या दुसऱ्या पिढीला, कोणती पिढी? पहिली पिढी त्या राणामध्ये संपून गेलेली आहे. ही दुसरी पिढी आहे की जी आता यार्देन ओलांडून तो कणान देश आपल्या ताब्यात घेण्याकरिता जाणार आहे. यार्देन नदी ओलांडून ते आता जाणार आहे. परंतु ज्या ठिकाणी हे लोक जाणार आहेत, जो देश परमेश्वराने देण्याचं अभिवचन दिलेलं आहे, तो हस्तगत करण्याकरिता, तो मिळवण्याकरिता जेव्हा हे लोक त्या ठिकाणी आता जाणार आहेत, या नवीन पिढीला पुन्हा एकदा परमेश्वराचे नियम, परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराचे विधी नव्याने समजावून सांगण्याचं काम मोशे या ठिकाणी करत आहे. मग आता आमच्या लक्षात येतं की मोशे या लोकांना सांगत आहे की तुम्ही देवाची, तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहे. जर तुम्ही वचन 1 पासून जर 5 पर्यंत वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल त्या ठिकाणी की मोशे या लोकांना सांगतो की त्या ठिकाणी तुम्ही जाल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात आणि म्हणून काय करू नका. त्या गोष्टी या पहिल्या 5 वचनांमध्ये मोशेने त्यांना सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्या लोकांप्रमाणे वागू नका. त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर कुठलाही व्यवहार करू नका. मोशे त्या लोकांना सावध करून ठेवत आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर समरूप होऊ नका. का? कारण तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. आज देवाच्या लोकांनो, आज या ठिकाणी ही जी मंडळी आहे, आज या ठिकाणी हे जे विश्वासणारे आहेत, आज जे तुम्ही आणि मी आहोत, प्रियांनो, तुम्ही आणि मी परमेश्वराची पवित्र प्रजा आहोत. तुम्ही आणि मी परमेश्वराची पवित्र प्रजा आहोत आणि आम्ही या जगात राहत असताना आम्ही काय करू नये आणि आम्ही काय करावं याविषयी आम्हाला आठवण करून देणारा हा शास्त्रभाग आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. आम्ही या जगात आहोत, परंतु आम्ही जगाचे नाहीत. आम्हाला वारंवार या गोष्टीची आठवण करून दिल्या जाते. आम्ही या जगात आहोत, परंतु या जगामध्ये आपण परमेश्वराची पवित्र प्रजा म्हणून आहोत. आणि म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनातून हे उत्तेजन आहे की आम्ही या जगाबरोबर समरूप होऊ नये. ज्या चुकीच्या गोष्टी किंवा ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आम्हाला आज जगामध्ये पाहायला भेटतात, प्रियांनो, त्या आम्ही करू नये. म्हणून आज परमेश्वराचं वचन आम्हाला उत्तेजन देणार आहे. हा संदर्भ आम्हाला त्याची आठवण करून देणार आहे. मग जी पहिली गोष्ट आज आम्हाला समजून घ्यायची आहे ती ही आहे की परमेश्वराची प्रजा ही निवडलेल्या लोकांची ओळख आहे. परमेश्वराची पवित्र प्रजा ही निवडलेल्या लोकांची ओळख आहे. इस्रायल लोक जेव्हा त्या रानामध्ये भटकत आहेत, इस्रायल लोक जेव्हा त्या ठिकाणी प्रवास करीत आहेत, जरी त्यांच्या जीवनात अडचणी, जरी त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या नकारार्थी गोष्टी, जरी ते त्या ठिकाणी नाश पावलेत, तरी
परमेश्वराची पवित्र प्रजा ही त्यांची ओळख आहे. परमेश्वराची पवित्र प्रजा ही निवडलेल्या लोकांची ओळख आम्हाला पाहायला भेटते. तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला ही ओळख प्राप्त झालेली आहे, परमेश्वराची पवित्र प्रजा. जेव्हा ते लोक प्रवास करत होते ते परमेश्वराची पवित्र प्रजा म्हणून, देवाचे लोक म्हणून प्रवास करत होते. आज जेव्हा तुम्ही आणि मी आपल्या जीवनाचा प्रवास करीत आहोत, आपण देखील देवाचे लोक म्हणून, देवाची पवित्र प्रजा म्हणून या ठिकाणी आम्ही प्रियांनो प्रवास करीत आहोत. देवाचे लोक म्हणून, त्याची पवित्र प्रजा म्हणून आपण या ठिकाणी आहोत. ही आमची ओळख आहे, ही आमची ओळख आहे. आठवतं का कोणाला? शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने कुठं मिळालं, ही ओळख कुठं मिळाली? अंतुकियामध्ये. बरोबर. शिष्यांना ख्रिस्ती ही ओळख, हे नाव अंतुकियामध्ये पहिल्याने मिळालं. तुम्हाला आठवत असेल की मोशे जेव्हा परमेश्वराचं पाचारण त्याला होत होतं, ज्यावेळेस परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे, मोशे देवबापाला असं म्हणतो की मी त्या ठिकाणी जाणार आणि मी त्यांच्याशी बोलणार आणि मग ते लोक मला विचारतील की ज्या परमेश्वराने तुला पाठवलं त्याचं नाव काय, त्याची ओळख काय. ओळख काय म्हटले तिकडं की त्याचं नाव काय, त्याची ओळख काय आहे. मोशे म्हणतो मी त्यांना काय सांगावं. काय सांगितलं परमेश्वराने मोशेला? काय सांगायला सांगितलं? मुद्दामून विचारतोय, अभ्यास झालेला आहे, अजून सोडून देऊ नका, परत समोर एक परीक्षा आहे. या सगळ्यावरती परमेश्वर मोशेला म्हणतो की तू त्यांना सांग, मी आहे तो आहे, मी आहे याने तुला पाठवलेला आहे. आणखीन मी अब्राहमाचा देव, मी इसाहाकाचा देव, मी याकोबाचा देव, ही माझी ओळख आहे. या नावाने, या प्रकारे मला नेहमी ओळखल्या जाईल. प्रियांनो, ओळख त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. मंडळीची ओळख. मोशे ज्यावेळेस परमेश्वराला विचारतो, परमेश्वराची ओळख. प्रियांनो, मी का ओळख यावरती थोडा जास्त भर देत आहे, त्याचं कारण हे आहे की ओळख मनुष्याला अधिकार प्राप्त करून देते. ओळख मनुष्याला अधिकार प्राप्त करून देते. येथे लक्षात, ओळख, मी कोण आहे. मी कलेक्टर आहे, ही माझी ओळख आहे. मग मी जर कलेक्टर आहे तर मग कलेक्टर या ओळखीबरोबर येणारे अधिकार मला प्राप्त झालेले आहेत. मी कोण आहे? मी मुख्यमंत्री आहे, मी प्रधानमंत्री आहे, ही माझी ओळख आहे. या ओळखीबरोबर मला काय प्राप्त होतात? अधिकार प्राप्त होतात. मग आज तुम्ही आणि मी परमेश्वराची पवित्र प्रजा आहोत. ही ओळख जेव्हा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे, प्रियांनो, या ओळखीबरोबर आम्हाला परमेश्वराकडून येणारे, परमेश्वराची प्रजा म्हणून जे आमचे अधिकार आहेत ते देखील आम्हाला प्राप्त झालेले आहेत. या जगातली ओळख, या जगातले अधिकार जगापुरती मर्यादित आहेत. ते स्वर्गामध्ये त्यांचा काही एक उपयोग नाही. परंतु जेव्हा तुम्हाला आणि मला परमेश्वराची पवित्र प्रजा ही ओळख मिळालेली आहे, या ओळखीबरोबर जे अधिकार मिळालेले आहे ते केवळ या जगातच नव्हे तर स्वर्गात देखील आमच्यासाठी राखीव आहेत किंवा फार मोठे परिणाम घडविणारे अशा प्रकारचे आहेत. प्रियांनो, एखादा अधिकारी जे करू शकत नाही असं काम देवाचे लोक, विश्वासणारे पवित्र प्रजा जी आहे ती करू शकते. ज्या ठिकाणी या जगातले अधिकारी लोक त्यांचं काही चालत नाही, या जगातल्या ज्ञानाचं ज्या ठिकाणी काही चालत नाही, त्या ठिकाणी परमेश्वराचं ते सामर्थ्य जे तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे ते त्या ठिकाणी कार्य करणारे ठरतं. प्रियांनो, देवाचे लोक, परमेश्वराची पवित्र प्रजा म्हणून तुम्हाला आणि मला ओळख प्राप्त झालेली आहे. परमेश्वराची ही पवित्र प्रजा त्या समुद्रातून चालून जाते,
जेव्हा फारो आणि त्याचं सैन्य येतं त्यांना ते शक्य होत नाही. ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहे जी रानात 40 वर्ष भटकली, परंतु त्यांचे कपडे झिजले नाहीत, की त्यांच्या पायावर सूज आली नाही. हे इतरांना शक्य नाही. ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहे की जिने स्वर्गातून आलेला मान्ना खाल्ला. हे इतरांसाठी नाही. ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहे जिने त्या खडकातून निघालेलं पाणी पिलं. हे इतरांसाठी नाही. हे इतरांना शक्य नाही. जे इतरांसाठी नाही, जे इतरांना शक्य नाही प्रियांनो, ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. का? कारण तुम्ही आणि मी परमेश्वराची पवित्र प्रजा आहोत. परमेश्वराची पवित्र प्रजा अशा प्रकारचे आहोत. महत्वाचं या ठिकाणी आणखीन हे देखील आहे की ही जी ओळख आणि याबरोबरचे अधिकार आम्हाला मिळालेले आहेत ते परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झालेले आहेत. ही ओळख आणि हा अधिकार ही दुसरी बाब आहे जी आम्ही समजून घेत आहोत की ही ओळख आणि हा अधिकार आम्हाला परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त होतो. मोशे परमेश्वराला नव्हता म्हणाला की माझी निवड कर, तुझ्या लोकांना सोडवून आणण्यासाठी तू माझी निवड कर, असं मोशे परमेश्वराला नव्हता म्हणाला. उलट मोशे काय म्हणाला की तू आणखीन कोणाला तरी पाठव, मला ते शक्य होणार नाही, मी जड जिभेचा आहे, मला बोलता येत नाही, मला ते शक्य होणार नाही. पण तू परमेश्वर आहे ज्याने मोशेची निवड त्या ठिकाणी केली. आणि निवड केल्यानंतर जेव्हा परमेश्वराने मोशेला पाठवलं, असंच पाठवलं का त्याला? असंच नाही पाठवलं. मोशेला त्याने अधिकार दिलेत, अधिकाराची चिन्ह त्याने मोशे बरोबर दिलीत. मोशे म्हणतो की जर मी जाणार आणि मी त्यांना सांगणार तर ते लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. परमेश्वर म्हणतो तुझ्या हातात काय आहे? ती काठी आहे. 1 2 3 चिन्ह त्या ठिकाणी त्याला देण्यात आली की ज्यावरून ते लोक विश्वास ठेवतील की परमेश्वरापासून तो आलेला आहे, परमेश्वराने त्याला पाठवलेला आहे. प्रियांनो, हाच मोशे जेव्हा इस्रायल लोकांचं पुढारीपण करत होता त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की त्याने जी चमत्कार केली, जी अद्भुते केली, जी मोठमोठी कामे त्याने केली त्याच्यासारखी आणखीन कोणीही केली नाही. ज्यांचं अनुवादाचं पुस्तक पूर्ण वाचून झालं असेल त्यांच्या वाचण्यात हा संदर्भ देखील आला असेल की त्याच्यासारखं आणखीन कोणीच नाही, आणखीन कोणीच नाही. ही साक्ष त्याच्यासाठी दिलेली आहे. ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला पाठवतो प्रियांनो, तो आम्हाला अधिकार देऊन पाठवतो. अनुवादाच्या पुस्तकामध्ये एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे मोशेचा मृत्यू. मोशेचा मृत्यू. आता मोशे मरण पावल्यानंतर या लोकांचं काय होणार आहे हे तर अजून त्या देशात गेलेच नाही. परमेश्वराने व्यवस्था करून ठेवलेली आहे. परमेश्वराने कोणाची निवड करून ठेवली? यहोशवाची. तुमच्या वाचण्यात आलं असेल, अनुवादाचं पुस्तक वाचत असताना हे देखील आलं असेल की मोशे नंतर परमेश्वराने यहोशवाची निवड त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे. हे कॅरेक्टर्स जे आहेत यांनी स्वतःहून परमेश्वराला म्हटलं का की तू माझी निवड कर? नाही. परमेश्वराने त्यांची निवड केली, त्यांना अधिकार दिला आणि त्यांचा उपयोग करून घेतला. या लोकांसाठी परमेश्वराने सर्व व्यवस्था करून ठेवली. मित्रांनो, आज जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वराची पवित्र प्रजा म्हणून आहोत, देवाने तुम्हाला आणि मला निवडून घेतलेलं आहे. तुम्ही आणि मी परमेश्वराची पवित्र प्रजा म्हणून आहोत, त्याचे निवडलेले लोक आहोत. त्याने तुम्हाला आणि मला ते सर्व अधिकार दिलेले आहेत. त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपल्या संपूर्ण जीवनासाठी व्यवस्था करून ठेवलेली आहे. सर्व आमच्या संपूर्ण जीवनाकरिता ज्या गोष्टी आज आम्हाला माहित नाहीत त्याही गोष्टींमध्ये परमेश्वराने आमच्यासाठी सर्व गोष्टींची व्यवस्था करून ठेवलेली आहे. तो आमचा उपयोग करून घेणारा आमचा प्रभू परमेश्वर त्या ठिकाणी तो आहे. आमची एकच आवश्यकता आहे, तो म्हणजे आम्ही परमेश्वराच्या निवडीला योग्य प्रतिसाद द्यावा. आम्ही परमेश्वराच्या निवडीला योग्य प्रतिसाद द्यावा, हीच आमची जबाबदारी आहे. आज तुम्ही आणि मी धन्य आहोत.
आज आपण सर्वजण धन्य आहोत, कारण आपली निवड झालेली आहे. आता तुमची आणि माझी एकच जबाबदारी आहे, ती म्हणजे आम्ही परमेश्वराच्या निवडीला योग्य प्रतिसाद द्यावा, कारण तो कोणावरही बळजबरी करत नाही. ज्यावेळेस या इस्रायल लोकांना त्यांनी निवडून घेतलं, त्यांना मिसर देशातून बाहेर आणलं, त्या गुलामगिरीतून बाहेर आणलं, त्यानंतर तो त्यांच्यासोबत करार करतो. आणि हा करार करत असताना तो त्यांना सांगतो की जर तुम्ही यांचं पालन कराल, या नियमशास्त्राचं पालन कराल, माझ्या आज्ञा, माझ्या विधी, माझं नियमशास्त्र याचं पालन कराल, तर तुम्ही माझी प्रजा आणि मी तुमचा देव. ज्या लोकांनी देवाला योग्य प्रतिसाद दिला नाही, ज्यांनी अवाज्ञा केली, प्रियांनो, ते सर्व, ती पूर्ण पिढी संपून गेलेली आहे, तिचा नाश झालेला आहे. ते रानामध्येच मरून पडले, त्यांच्या कबरा त्या रानातच आहेत. आम्हाला आमच्या जीवनामधून त्या परमेश्वर देवबापाला योग्य प्रतिसाद द्यायचा असतो. आता या ठिकाणी या इस्रायल लोकांच्या निवडीची 2 कारणं त्याने सांगितलेली आहेत. परमेश्वर म्हणतो की तुमची निवड कशी झालेली आहे? तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही संख्येने अधिक आहात म्हणून झाली काय? नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी धन्य यासाठी आहोत कारण आमची योग्यता होती, आम्ही त्या योग्यतेचे त्या श्रेष्ठ आम्ही होतो म्हणून आमची निवड झाली अशी नाही. तर परमेश्वर या इस्रायल लोकांना म्हणतो तुम्ही उलट संख्येने कमी होता, तुम्ही श्रेष्ठ नव्हता, तुम्ही अधिक नव्हता, तुमच्यापेक्षा बलाढ्य तुमच्यावर राज्य करणारं मिसर देश होतं, मी त्यांची निवड नाही केली. तुम्ही त्यांच्या गुलामगिरीत असताना, तुम्ही संख्येने कमी असताना मी तुमची निवड केली. का केली? 2 कारणं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि ही 2 कारणं जी आहेत वचन 8 मध्ये आम्हाला पाहायला भेटतात. पण परमेश्वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो याच्या हातातून सोडवून बाहेर आणले. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे. 1. 2. तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. 2 कारणं. 1. तुमच्यावरती त्याचं प्रेम आहे. तुम्ही फार योग्यतेचे आहात, फार श्रेष्ठ आहात, फार चांगले आहात, फार ज्ञानी आहात म्हणून नाही, तुमच्यावर त्याचं प्रेम आहे. कसं वाटतं स्वतःला ऐकून? माझ्यावर परमेश्वराचं प्रेम आहे, माझ्यावर परमेश्वराचं प्रेम आहे. मग मला आणखीन कोणत्या प्रेमाची गरज आहे? माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे, माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. या जगामध्ये तुमच्यावरती प्रेम करणारा तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर आहे. ते आमच्यासाठी पुरेसं आहे प्रियांनो, ते आमच्यासाठी पुरेसं आहे. परमेश्वर म्हणतो की माझे तुमच्यावरती प्रेम आहे. आणि दुसरं म्हणजे जे वचन मी शपथपूर्वक तुमच्या पूर्वजांना दिलेलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे, ते पूर्ण करण्याची इच्छा माझी आहे. विचार करा प्रियांनो, परमेश्वर म्हणतो की मला ते वचन पूर्ण करायचं आहे. ज्यांना वचन दिलं ते जिवंत आहेत काय? ज्यांना परमेश्वराने वचन दिलं ते जिवंत आहेत काय? नाही, ते तर केव्हाचे स्मरण पावलेत. त्यापैकी कोणीही जिवंत नाही. प्रियांनो, विचार करा की ज्यांना वचन दिलं ते जिवंत नसतानाही, ते अस्तित्वात नसतानाही देवाने त्यांना दिलेलं वचन पूर्ण करणारा हा परमेश्वर आहे. तर आज जे तुम्ही आणि मी जिवंत आहोत प्रियांनो, त्या तुमच्या आणि माझ्यासोबत हा परमेश्वर किती विश्वासू आहे, हा तुमच्या आणि माझ्या बरोबर किती विश्वासू असणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी परमेश्वराचा विश्वासूपणा आम्हाला पाहायला भेटतो की ज्यांना वचन दिलं ते नसतानाही त्यांच्या वंशाबरोबर, त्यांच्या संतती बरोबर परमेश्वर ते वचन पूर्ण करत आहे.
मग आज जेव्हा तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणून, देवाची प्रजा म्हणून, त्याची पवित्र प्रजा म्हणून आहोत, तो परमेश्वर तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत किती विश्वासू आहे. आणि प्रियांनो, फक्त इथंच आम्हाला थांबून चालत नाही, तर आज जो परमेश्वर तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत विश्वासू आहे, जर आम्ही त्याच्यासोबत विश्वासू आहोत, तर तो आमच्याही पुढच्या पिढीबरोबर विश्वासू असणारा परमेश्वर आहे. त्याचा विश्वासूपणा कुठल्याही स्थितीमध्ये नाहीसा होत नाही. तो परमेश्वर विश्वासू असा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी देवाची पवित्र प्रजा म्हणून ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे, जी आम्हाला वचन 9 मध्ये सांगितलेली आहे. काय आहे ती? वचन 9 मध्ये तो असं म्हणतो, तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. ही पहिली गोष्ट आहे. या जगात आम्ही राहत असताना अनेक मोह, अनेक आकर्षण आम्हाला आमच्या बुद्धीला आव्हान देतील, अशा अनेक गोष्टी आमच्या आजूबाजूला असू शकतील. परंतु लक्षात घ्या की तो एकच परमेश्वर आहे, दुसरा कोणी नाही. तो म्हणतो की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे. आणि जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करीतो. तो एकच देव आहे, तो विश्वासू आहे. आणि जे त्याच्यावर प्रेम करून त्याच्या आज्ञा पाळतात, देव फक्त त्यांच्याच सोबत नाही, तर तो म्हणतो त्यांच्या हजारो पिढ्यांवरती तो दया करणारा परमेश्वर आहे. आज परमेश्वराची पवित्र प्रजा म्हणून आज ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे की या जगात राहत असताना जी ओळख आम्हाला मिळालेली आहे, जो अधिकार त्याबरोबर आम्हाला मिळालेला आहे, त्याप्रमाणे आम्हाला जीवन जगायचं आहे. तो एकच देव आहे, तो विश्वासू आहे प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक प्रसंगात. आणि जर आज मी त्याच्यावरती प्रेम करेल, त्याच्या आज्ञा पाळेल, तर मीच नाही, हा परमेश्वर देव माझ्या पुढच्या पिढीबरोबर देखील, त्यांच्या पुढच्या पिढीबरोबर देखील हा विश्वासू असणार आहे, त्यांच्यावर दया करणार आहे. प्रियांनो, संपवत असताना हे उत्तेजन आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असेल. उत्तेजन किंवा हा सावधगिरीचा इशारा देखील आमच्यासाठी असू शकतो. आणि तो हा आहे, जर आम्ही पुढचं वचन वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परंतु जे त्याचा द्वेष करतात, जे त्याचा द्वेष करतात, त्यांचा नाश करणारा हा परमेश्वर आहे. त्यांचा नाश करणारा, जे त्याचा द्वेष करतात त्यांना त्यांच्याकरिता विलंब न लावता त्यांचा नाश करणारा हा परमेश्वर आहे. परमेश्वराचा जे द्वेष करतात, आम्ही परमेश्वराचा द्वेष करतो काय? मला नाही वाटत एखादे उत्तर हो म्हणून असेल. कोणीच म्हणणार नाही की मी परमेश्वराचा द्वेष करतो. ज्यावेळेस इस्रायल लोक त्या मिसर देशातून, त्या गुलामगिरीतून बाहेर निघाले, त्यांच्यापैकी कोणी म्हटलं का की आम्ही परमेश्वराचा द्वेष करतो? कोणीच नाही म्हटलं. मग तरीही ती पिढी रानामध्ये संपून गेली. प्रियांनो, परमेश्वराचा द्वेष करणे म्हणजे अविश्वास, अवाज्ञा, त्याच्या विरुद्ध बंड, या गोष्टी ज्या न बोलता आम्ही कृतीतून करतो, या गोष्टी परमेश्वराचा द्वेष करण्यासारख्या आहेत. जर आम्ही अविश्वासू आहोत, जर आमचा अविश्वास आहे, जर आम्ही आज्ञापालन करत नाही, जर आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करणारे आहोत, तर आम्ही आमच्या मुखाने बोला किंवा नका बोलू, परंतु आम्ही परमेश्वराचा द्वेष करणारे ठरतो. आणि आज या ठिकाणी जेव्हा तुम्हाला आणि मला परमेश्वराची पवित्र प्रजा ही ओळख मिळालेली आहे, आमच्यापैकी कोणीही बोलण्याद्वारे किंवा कृतीद्वारे त्याचा द्वेष करू नये, म्हणून आज आम्हाला सावध राहायचं. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकरिता आहे, त्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानूया. परमेश्वराची पवित्र प्रजा ही ओळख
आणि त्या ओळखीबरोबर अधिकार आम्हाला मिळालेत. आम्ही त्यासाठी देवाचे आभार मानावेत. आम्ही त्यासाठी देवी बापाचे आभार मानावेत. कारण ही ओळख, हे अधिकार आम्हाला त्याने निवड करण्याच्या द्वारे दिलेली आहे. आणि ही निवड त्याने आमच्या योग्यतेवरून नव्हे, तर जे प्रेम तो आमच्यावरती करतो त्यातून त्याने केलेली आहे. आणि म्हणून आज तो एकच देव आहे, तो विश्वासू आहे. आपल्या स्वतःला, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये आपण हे ठसवूया. प्रत्येक परिस्थितीत मीही त्याच्याबरोबर विश्वासू असेल, निश्चय करूया. आज जगात ज्या गोष्टी आम्हाला आकर्षित करतात, ज्या आम्हाला परमेश्वराविरुद्ध बंड करायला प्रवृत्त करतात, परमेश्वराचा द्वेष करायला आम्हाला प्रवृत्त करतात, अशा सर्व गोष्टींपासून आज स्वतःला वेगळं करूया. तो परमेश्वर पाहतो, तो जाणतो, तो ओळखतोस. तो ओळखणारा परमेश्वर आहे. होय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. ही तुझी प्रजा जी यार्देन ओलांडून तो देश हस्तगत करण्याकरिता जाणार आहे, तू त्यांच्याशी बोलतोस. आज जी पवित्र प्रजा या ठिकाणी आहे, जी त्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याची वाट पाहत आहे, प्रभू, त्या आम्हा बरोबर देखील तू बोलतोयस. आम्ही तुझे आभार मानतो. आणि पवित्र देव बापा, आम्ही प्रत्येक जण, या ठिकाणीची प्रत्येक व्यक्ती आहे, त्या आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून तुझ्या निवडीला योग्य प्रतिसाद मिळावा म्हणून सहाय्य कर. आम्हापैकी कोणीही कळत न कळत तुझा द्वेष करणारा असू नये म्हणून सहाय्य कर. आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या कृतीद्वारे आम्ही कोणीही दोषी ठरू नये म्हणून देव बापा, मी प्रत्येकाला तुझ्या हातांमध्ये देत आहे. सहाय्य कर आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो. पुन्हा एक वार तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना चा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, सुवंद देव परात्पर गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता ज्या परमेश्वर देवाने त्याची पवित्र प्रजा होण्याकरिता तुम्हाला आणि मला निवडून घेतलं, त्या देव बापाची प्रीती, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करार करून त्याने आम्हाला त्याची प्रजा बनवलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, आणि जो देवाचा आत्मा आम्हाला अधिकारयुक्त करणारा आहे, त्या पवित्र आत्म्याची सुसंगती आम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन, आमेन.